जगताय. भाऊंची आयुष्यभर सेवा केली, भाऊंनी गावाची सेवा केली, भाऊंनी जे संस्कार केले त्या संस्काराची शुद्री घेऊन आयुष्यभर साहेब जगतायत. त्यांच्या बहिणी आयुष्यभर त्याच संस्कारावरती चालतायत आणि सुनबाई आयुष्यभर तेच कार्य करतायत. चांगल्या उच्च शिक्षित आहेत पण आयुष्यभर भाऊंची सेवा केली. भाऊंवरती प्रेम होतं, भाऊंवरती माया लावली. सासरा म्हणून भाऊंकडे कधी बघितलं नाही, वडील म्हणूनच भाऊंची सेवा केली. अशी सुनबाई प्रत्येक सासऱ्याला मिळायला पाहिजे. हेही आणि एवढंच नाही, अशा सुनबाईला असे सासरे बी मिळायला पाहिजे. सासरे बी तसेच पाहिजे. नाही तर सासरा प्रत्येक शब्दालाच बोलायला लागला, सुनबाईने काय बोंबला वागा म्हणून. आणि कालचीच घटना आहे ना ती. हा बरोबर आहे ना. नाही चांगलं सासर मिळालं की मग काय होतंय बघा तुम्ही. मग सासरी तेवढंच चांगलं आणि सुनबाई तेवढ्याच चांगल्या. जसं आपल्या घरात आपण माई लेकराचं नातं निभावतो का, तसं सासरात बी माई लेकराचं नातं निभावलं की संसार सुखाचा होत असतो. हे इथं दिसतंय. म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देईन. भाऊनं चांगलं कार्य केलंय. निश्चित 5-10 मिनिटं त्यांच्यावरती घेतोय. अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श केलाच आहे, फक्त मी बोलायचं राहिलोय. पण तत्पूर्वी भाऊंवरती थोडं बोलावं म्हणून बोलतोय. चांगलं कर्म केलं, आज निश्चित शेवट गोड झाला. तिसरं पुण्यस्मरण बाबा कुणाचं बी होत नाही, त्याला भाग्य लागत आहे. निश्चित भाऊंचं ते तिसरं पुण्यस्मरण झालंय. पण लक्ष देऊन ऐका, मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत त्यांची उणीव भासत नाही, पण एकदा का निघून गेली ना मग डोळ्यात किती आसवाना गेलेली माणसं पुन्हा माघारी आणता येत नाहीत. बापा रे बापा रे
राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय राम हरि तब्येतीचा परिणाम आहे. हरी नाम वाचे श्रवणे नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पौले चित्ते समान पौले चित्ते समान पौले चित्ते समान पौले चित्ते समान सार्थक केला त्याने सार्थक केला सार्थक केला हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा निर्दंब सर्वथा निर्दंब सर्वथा सर्वथा निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला सार्थक केला सार्थक केला मनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल मनी विठ्ठल मनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल मनी विठ्ठल मनी स्वरूप सिद्धी मनी स्वरूप सिद्धी मनी स्वरूप मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी समाधी हरि नित्य समाधी हरि नित्य काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला विठ्ठल हरिनामनी विठ्ठल मनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल हरिनामनी विठ्ठल जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी 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 विठोबार कुमारी
पामुले विठ्ठल विठ्ठल दरला
नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप शिष्टे निळा म्हणे स्वरूप शिष्टे नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तदेवी मरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिङ्गो भजे पाण्डुरङ्गो करो प्रथम नमन आवो स्वामी तुकया देवा यावर करी संताच्या नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सातत्य आमचे लाडगे महाराज असतील आदरणीय हरिभक्ती परायण त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व माणसं असतील त्याचबरोबर ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत माझे जीवलग मित्र माझ्यावरती अतिशय नितांत प्रेम करणारे त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट गायनाचार्य युवा कीर्तनकार आमचे स्वप्नीलजी महाराज एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा पुढे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल शूटिंगसाठी आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली ते साऊंड सिस्टम वाले दादा तुम्हालाही धन्यवाद गायकवाड मंडप अँड साऊंड तुम्हालाही धन्यवाद बरं झालं टाइम मला नाव आलं हातात आलं माझ्या हां त्यांनाही धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठ्ठल अभंग निळोबरा यांचा आहे आणि अभंगात निळोबरा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी स्वप्नील महाराज प्रत्येकालाच मिळाली तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली पण बाबा प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली मामा त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काळ सार्थक करून आपला शेवट गोड काढण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणदयाचे
ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ज्या कामासाठी दिलाय, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमचा जन्म सफल झाला, आमच्या जन्माची सार्थक झाली. पण निळोबारे आम्हालाही आमचा जन्म सार्थक करायसाठीच मिळाला ना. मग आमचा जन्म सार्थक करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात ज्या देवानं देह दिलाय त्या देवाचं मुखानं भजन करा आणि कानानं कीर्ती ऐका, नाम वाचे श्रवण कीर्ती. बरं महाराज असं केलं तर पाऊले चित्ती समान. आता पाऊल या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायी नाही घ्यायचा. पाऊल या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि ज्या दिवशी स्वप्नीलजी महाराज भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं का त्यावेळेस साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार काळ सार्थक केला त्यांनी. पण कोणी? धरिला मनी विठ्ठल. मग महाराज हे भगवंताचं भजन कीर्तन करायचं ते कसं करायचं? कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग जाऊ जगाला चालत नाही. बाबा एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि त्याची जिरवायची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं, ज्ञानोबराच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. एखाद्याचा गाथा पाठ आहे त्याचा हिसाळा आल्यावर गाथा पाठ करणं वेगळं आणि तुकोबराच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. पुढे जरा बोलू का? येईल ताईसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसंच देवाचं नाव घे, ते त्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. आणि शेवटी निळोबराय म्हणतायत या तीनही चरणाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालही भगवत स्वरूपाला. निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मने विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा अभंग विधान. काय म्हणायचं तुम्ही? भाऊ ना? खऱ्या अर्थानं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. सौरभ महाराज मी नेहमीच सांगत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव काय आपल्याला भासत नाही गड्या. पण एकदा का माणसं निघून गेली ना मग पुन्हा कितीही डोळ्यात आसवाना गेलेली माणसं पुन्हा काय आणता येत नाहीत. महिला मंडळ सोन्याचा हरवलेला दागिना तुम्ही पुन्हा विकत बनवून घेऊ शकता, बरोबर. पुरुष मंडळ एखाद्या विकलेल्या जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा आहे असा दामदुप्पट रक्कम देऊन महागारी मिळवू शकता. पण एकदा का माणूस मातीत मिसळला ना पुन्हा माणूस महागारी आणता येत नाही. एक गोड शब्द बोलून जाईल साहेब, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, पण लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते है, बार बार रुला देते. गेलेली माणसं महागारी कधीच आणता येत नाहीत, पण ती गेलेली माणसं मात्र नेहमी आमच्या डोळ्यात आसव आणि आठवणींचा पूर देऊन गेल्याशिवाय राहत नाहीत. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आपली माणसं माथ्याआड गेली ना पुन्हा कितीही प्रयत्न करा आणि कितीही पैसा खर्च करा गेलेली माणसं कधी महागारी आणता येत नाहीत. पण ज्यावेळेस हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारा बाप निघून जातो, ज्यावेळेस हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारी आई आम्हाला सोडून निघून जाते का त्यावेळेस आम्हाला आई वडिलांची वेगवेगळ्या रूपानं आठवण होते. एका कवीनं त्याचं किती गोड वाक्यात वर्णन केलं ऐकून जा. इको द्या याला. आंबरुनी वासराले चाटते जवागाय तवा मले त्याच्यामध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या भोतो जवाताना अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. हे कन्या काट्या वेचायला माय जाई राणे अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. अरे काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होतात. निश्चित शेवटी मी 10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारच आहे. शेवटी मी त्यांच्यावरती बोलणारच आहे. पण तत्पूर्वी मी अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ऐका. ज्या मार्गानं भाऊ गेलेत
त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणे. तुम्ही चौघं पांचजण जरी लय गोड गात असला तरी देव तुम्हाला पुढचा आग करू देईल का नाही सांगता येत नाही. सौरभ महाराज लय गोड पकवाज वाजवत असला तरी देव पुढची चाट वाजूनच दिन करा याची गॅरंटी नाही. लाडगे महाराज लय गोड पिठीची बटणं दाबत असला तरी देव आपलं बी बटन एक दिवस बंद करणार हे विसरायचं नाही. काळकरी आपण जरी लय लहान असला तरी एक दिवस आपल्याला बी जायचं हे बी विसरायचं नाही. बसलेले आपलं कसं आहे, जाता का राहता राहता म्हणलं तरी देव ठेवीत नसतो. आम्हाला ठेवीत नाही, तुम्हाला ठेवाय मोकळा आहे का काय देव. म्हणजे जसं आपण रोज दुसऱ्याच्या वर्षासादाच्या कीर्तनाला लिहून बसतोय तसं एक दिवस आपलं बी वर्षासादाचं कीर्तन होणार आहे हे विसरून चालायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज लय भारी लय हुशार दिसताय तुम्ही, सगळ्याला घालवलं, तुम्ही काय अमृत पिऊन आला का काय. माझं बी तसं आहे, जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्षासादाची मामा कीर्तन करतोय का तसं मी विसरायचं नाही. एक दिवस माझ्या बी वर्षाचं कीर्तन होणार आहे, त्यात बी कुणीतरी कीर्तन सांगणार आहे. मला जावं लागतं, तुम्हाला जावं लागतं, नवल नाही. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय, पण त्यांनाही पंचमहाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला, नवल नाही. पण म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालिता मी चेकू. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो जगाचा मालक जरी अवतार घेऊन इथं आला ना तरी बाबा त्याला सुद्धा राहता आलं दोन्ही प्रमाण गोड झाली. मी सांगतो येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती किंवा उदंडची आले जन्मोनिया मेले होऊनिया गेले. राव रंक जन्मय म्हणजे मृत्यू आहे, मरावं लागत आहे. बाबा ही यादी कमी पडत असेल तर पुढची सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्याशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. ही बी यादी कमी पडत असेल तर पुढची तुम्हाला विचारतो. माझ्याकडे बघा, तुम्ही माझी आजोबा, मी तुमचा नातू, आणि आजबाचा नातू सगळ्यात जास्त जीव असतो, बरोबर ना. हा, आता मला सांगा तुमचे वडील काय करतात. वडील काय करते ते वैकुंठाला. आजोबा तरी असतील तसं विनोदाला बोलणार नाही बाबा. कधी कधी असं होतंय का नाही, आजोबाच्या आधी नातवाला जावं लागते का नाही. अशी उदाहरणं बरीच वर्ष आम्ही करत असतो तशी, बरोबर आहे ना स्वप्नील महाराज. म्हणजे आजोबा नाहीत, पंजोबा, खापर पंजोबा, आपर पंजोबा, निपर पंजोबा, म्हणजे तुमच्या घरातलं तुमच्या अगोदरचं जिवंत कुणीच नाही म्हणा की, बरोबर का नाही. आता काय बोलू का, राग येऊ द्यायचा नाही बरं का. बघा बरं का, विचारू का आता नंबर कुणाचा आहे आपला, म्हणजे मला बी घेऊन जाता का काय. आणि बाबानेच उत्तर दिलेलं खरे, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरबसा, माशी पंख पाकडे तर वैसरे, ग्रासगिरी सत्ता हाती नाही, क्षण भंगूर हे न जाये कळता. बाबा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. कपातला चहा बशीत आणि बशीतला चहा नरड्यातून पोटात जाईन का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला विचारलं त्याचं देऊ का प्रमाण, ऐकायचं का. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला. बाप बसना गेला, बाप बसना गेला, नातू पंतू तोही कैसा झाला. आता उठा, आता उठा, आता उठा, उठा चांगला पाठी भैयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. राव दादा पाठी भैयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. काही बोलू दे, प्रमाणात बोलणार. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग आता उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जन्मय म्हणजे मृत्यू आहे म्हणजे आहे. महाराज पाठ झाले, पाठ कटाळा आला ऐकू ऐकू आम्हाला बी. 10व्याचं प्रवचन कार्य महाराज तीच सांगतोय मरावं लागणार आहे. वर्षाचा त्याचा कीर्तन कार्य तीच सांगणार आहे मरावं लागणार आहे. वर्ष सप्त्यातला कीर्तन कार्य बोंबलतोय तीच बी मरावं. कधी कधी आम्हालाच वाटतंय मरायचा कटाळ येतो का काय काय माहिती. म्हणजे ऐकणाऱ्याला कटाळा आलाय साहेब, सांगणाऱ्याला फक्त सांगावं लागत आहे.
म्हणजे महाराज पाठ झालंय, मारावं लागणार. महाराज आलाय का तुम्ही आमच्या गावात? जास्त विस्तार करणार नाही, लांबवणार नाही. ऐका, आलाय महाराज आमच्या गावात, आम्हाला पटवून द्या. आम्ही जरी मोजके तुमच्या पुढे असलो तरी आम्ही जाणकार आहोत. आणि बाबा थोडे का असं पण दर्दीत हे मात्र खरं. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. महाराज सांगा ना, आम्हालाही जन्म सफल करायचा आहे, आम्हालाही आमचा शेवट गोड करायचा आहे. मग आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी, शेवट गोड करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणतायत, जर वाटतंय ना शेवट गोड व्हावा, वाटतंय जीवन सफल व्हावा, तर मग ऐका गाड्या, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम. वाटतंय शेवट गोड व्हावा तर ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा, तुकोबराय म्हणतात, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखात, तुका म्हणे सुका पार नाही. किंवा वाटतंय शेवट गोड व्हावा, त्या पंढरपूरच्या मालकाचा, जगाच्या मालकाचा एक स्वभाव आहे, अंतकालेच मामेव स्वरणमुक्त वा कलेवर. जर मरताना आई देवाचं नाव मुखाला आलं तर देव वैकुंठाला घेऊन जातोय, तर देव सफल जीवन करतोय. तर शेवट काय करतोय देव? शेवट काय करतोय? ऐका येतं व्यवस्थित. शेवट काय करतोय देव? गोड करतोय. मग बाबा काय काय लोक लय पुढची असतात, म्हणजे आमच्यापेक्षा बी काय काय ॲडव्हान्स क्वालिटी असतात खाली बसलेली, म्हणजे कळत डोंबलं नाही पण आपल्याला इच्छाल्याशिवाय राहत नाहीत. स्वप्नील महाराज काय काय म्हणले ना, मग महाराज शेवट गोड करायचा आहे ना मामा, मग बघू ना. मरायच्या टायमाला भजन यावं लागते ना तोंडात, मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात द्यावं लागते ना सौरभ महाराज. मग बघू ना, मरायच्या टायमाला देवाचं भजन करू. तू देवाचा चुलताय होई, मरायच्या टायमाला देवाचं मुखात नाव यायला. बाबा काय काय ह्याच्या पुढची असतात. महाराज बघू ना, ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी रातभर भजन ठेवू आणि भजनात बनवू. तू देवाचा सासरा आहे बाई, कष्टी अंपर लिहून आणलंय ह्याच दिवशी मरायचंय. काय काय तर आमच्याकडे ओव्याच घेऊन येतात. महाराज लिहिलंय ना माऊलीनी, मोक्ष देऊन उदार काशी होय, पण माऊलीनी स्वप्नील महाराज पुरं मेघ टाकली, परी वेचने लागे शरीर तिये गावी. ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट ऐका. तुम्हाला काशी केल्यावर मोक्ष सांगितलं कुणी? बावळ्याचा बाजार. तुम्हाला धंदा राहिला नाही घरी बसून, आणि आमच्या महाराज लोकांना पैसा मिळाला काढतात काशी. काशी मोक्ष देती सांगितलं तुम्हाला कुणी? हा, मोक्ष देती, पण कधी माहिती का? मेल्याव. काशीत मरावा लागत तवा बाबा काय, तवा काय मोक्ष. मेल्याशिवाय मोक्ष नाही. मरायला बी टाइम आहे. स्वप्नील महाराज सूर्य उगवायच्या सूर्य मावळाच्या टायमाला मरावं लागतं, तवा मोक्ष. आणि आता सगळी तिकडे जात होती प्रयागराजला, मध्ये जाहिरातीचा परिणाम ते कुंभमेळ्याचा जात होती का नाही? बरं का बरं जात होती? आंघोळ्या कराय वय. का करायच्या होत्या आंघोळ्या? आंघोळ्या का करायच्या होत्या? पाप धुवायला. मग एवढं पाप करायचंच कशाला आपल्याला काशी करावं लागल? मी परकड बोलणारा माणूस आहे आणि मी प्रमाणाशिवाय एक कमी शब्द बोलत नाही, त्यामुळे पुरावाच देऊन जाणार बाबा. म्हणजे जे जे काशीला गेली त्यांनी म्हणायचं आपण पापी. धुवायलाच गेलती ना. बरं चला याच्या पुढे जाऊन सांगतो बाबा. काशीला ती जाहिरातीचा परिणाम, आणि मध्ये बी एक जाहिरात आली, महिला मंडळ तुम्हाला चांगली असेल माहिती, फेअर अँड लवलीची. बघितली का? बघितली कशाची म्हणा, किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावता ह्यात नवल नाही, गड्याची बी फेअर अँड लवली आली, मेन्स फेअर अँड लवली. आणि त्या जाहिरातीत असं दावलंय मामा, फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा होतोय. बरं खरं सांगा, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होत असता तर मी रोज एवढे पैसे कमावतो, फक्त कीर्तनात सांगू शकत नाही मी. तुम्ही फक्त 5 रुपयाची पुढे आठवड्याभर टिकू टिकू लावताय, मी रोज फेअर अँड लवलीच्या अख्ख्या टप्पात झोपून आंघोळ करू शकतो. मग स्वप्नील महाराज मी असा काळा राहिलो असतो का? ते अजून बी एक जरा ते पार्लेची बिस्किटची, ती बिस्किट खाल्यावर म्हातारा उड्या मारताना दावल्यात, बरोबर आहे ना? बरं खरंच सांगा, पार्लेची बिस्किट खाऊन म्हातारा जर उड्या मारित असेल, म्हातारा आपण किराणा दुकानात नसतो वे जापानला, खा बिस्किट मार उड्या. अजून बी एक जरा ते महाराज थम्सअपची, ती शाहरुख खान आहे, बाटलीत झाकण काढतो, 2 गोट पेटन हवेत उडत सांगतो डर के आगे जीत है. बरं खरं सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर आपण एवढ्या मोठ्या गाड्या कशाला घेतल्या असत्या? 2 गोट्याच्या जागेवर 2 बाटल्या टाकल्या असत्या. नीट 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 थम्सअपच्या म्हणलोय मी, थम्सअपच्या. आणि गाडी कशाला? डायरेक्ट उड्डाण, जय हनुमान. अडचण काय? पाऊस नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, टोल नाका नाही, जीएसटी नाही, काय नाही, काय गरज आहे? आणि याच्यापेक्षा बी एक जाहिरात लय दलिंदर आहे, ती फक्त महिनाभरच येते. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? आमच्या म्हणजे ही जाहिरात आहे, ती फक्त महिनाभरच येते. ती महिना झाल्यावर जाहिरात कुठं पेटते ती, आणि तो मोती साबणाचा कंपनी कुठं जळतो, मेळ लागत नाही. वाटवळाला त्या जाहिरातीने मला जाग्या व्हायचंय. काय काय म्हणतात मोक्ष देऊन उदार काशी होय. पण याच्या पुढे जाऊन जरा बाबा बोलतो, तीर्थाची टिंगल मी कधीच करणार नाही, पण याच्या पुढे जाऊन बोलतो, 5 वेळा काशीला गेल्यावर
आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं आपल्या जवळ पंढरपूरला एकदा गेल्यावर पंढरी से जाना एक बेर 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 काशिया प्रभते जाती पंढरी से जाना एक बेर पंढरी से जाना एक बेर काशिया प्रभते जाती पंढरी से जाना एक बेर पंढरी से जाना मी आधी सांगितलं मी पुराव्याशिवाय काही बोलणार नाही. ऐकलं 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पंढरीला एकदा गेल्यावर पुण्य मिळतं. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. बरं बाबा चला याच्या पुढे जाऊन सांगतो. काशीत मरावं लागत आहे तेव्हा काय मोक्ष आहे. पंढरपुरात मरायची आट नाही. पंढरपुरात पांडुरंगाला बघायची सुद्धा आट नाही. नुसता पांडुरंगाच्या मंदिराचा कळ जरी ऐकलं. नुसतं देवळाचा कळस जरी बघितला तुका म्हणे मोक्ष देखीला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. आता सोपं कुठलंय मरायचं का कळस बघायचा. बरं याच्या बी पुढे जाऊन बोलतो बाबा. नुसती देवळाची पाठ जरी पंढरपूरच्या मंदिराची पाठ जरी बघितली पाहता देवळाची पाठ तीर्थे करती 360. आता कुठं जायला पाहिजे. आणि याच्या बी पुढे जाऊन बोलू का बाबा. याच्या बी पुढे जाऊन काशीला जायचं म्हणलं 1 लाख रुपये. पंढरपूरला काशीला जायचं म्हणलं 1 लाख रुपये 10 दिवस. पंढरपूरला दुपारी फलटणमधून निश्चित बसायचं. हाफ तिकीट संध्याकाळी 10 काढाय घरी महागारी. आता सोपं कुठलंय. म्हणून पंढरीशी जारी आल्यानं संसारात दिनाचा सोयरा पांढरा वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उठाविळ. म्हणून महाराजानं पंढरपूरला माणसानं गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्ही आलो ना तिथं आलो ने जाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वना भेटल्याबरोबर आमचा शेवट तो भला माझा आलं जागेव. मग काय काय म्हणतात महाराज बघू शेवटाला भजन करू पहिला मुद्दा जागेवाला. पण महाराज या जगात काही साधू असे होऊन गेले. लाडगे महाराज काही ऋषी असे होऊन गेले. काही राजे असे होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर भजन केलं तरी मामा त्यांचं मरताना मुखात देवाचं नाव नाही चाललं. लय महत्वाचं सांगतोय बरं का. जरी तुम्ही मी आधी सांगितलं जरी थोडे असाल तरी खूप महत्वाचं गोड कीर्तन मी तुमच्या समोर म्हणतोय. ऐका. जड भरत नावाचा राजा आहे. आपण फक्त 2 तास घरदार बायका पळून सोडून आलो. ती बी पाहुण्याच्या घरचा कार्यक्रम आहे साहेबांच्या घरचा आहे. ती बी आपण वाट बघतोय कधी. बरोबर आहे का. त्यानं राज्य सोडलं ऐश्वर्य संपलं राजा राण्या सोडल्या राजपदाचा त्याग केला आणि जंगलात गेला. कशाला भजनाला. बरं भजन करता करता बाबा काही वर्ष निघून गेली. तळ्याच्या किनाऱ्याला मामा बसलेला आहे. आणि तळ्याच्या किनाऱ्याला बसल्यानंतर त्या तळ्यावरती साधना करत बसलाय. तेवढ्यात हरी नाही. त्या तळ्यावरती पाणी प्यायला आलं. मामा गरीबीन हरी नाही. आणि पाणी पित असताना बागाने करून डारकाळी टाकली. आता हरीण मित्र प्राणी सौरभ महाराज त्यानं गर्भट टाकला आणि ते पळून गेलं. पळून गेल्याबरोबर त्या जडभरत नावाच्या राजानं तो हरणाचं पारस घेतलं आपल्या झोपडीवरती नेलं त्याची सेवा करायला लागलं. चांगलं ऐकलं असेल तर मला सांगा गेलता कशाला हे भजन करायला भगवत प्राप्तीसाठी. करतोय काय हरणाची
त्याचं सोडा आपल्याकडे. आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गुमट आउट हात का मानव देह दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला मिळाला कशाला? भजनाला. आपला चाललाय काय? हा आपलं चाललंय भोजन. बरोबर आहे ना. आपल्याला दिलाय भजनाला पण चाललाय संसार. मग त्याचं ना आपलं सारखं झालं ना. ते फक्त जंगलात गेलाय आपण घरातही. आणि ऐका ती हरणाची सेवा करता करता त्या जडभरत नाजाचा मृत्यू जवळ आला. आणि मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. म्हणजे त्या जडभरत जाऊ दे पण हिथं बी बसलेल्या बऱ्याच जडभरताच्या डोक्यात चिंता आहे, मी मेल्यावर कसं व्हायचं. म्हणजे माझ्या डोक्यात चिंता आहे, मी मेल्यावर विकास माझं बांधलेलं एवढं मंदिर एवढं मोठं संस्थान चालवायचं कोण. पण महाराज झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला देव खाली पडू देत नाही. झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला देव खाली पडू देत नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकरेत. आपल्याला वाऱ्यावर सोडलं का काय? तो येताना काय आणलं नाही, जाताना काय जाणार नाही. जाणार आहे ते चांगलं केलेलं कर्म ते सोबत घेऊन जा. ते परलोकाला कामाला आल्याशिवाय राहायचं नाही. तिथं ती यमापासून आपल्याला सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगलं कर्म केला. आणि ऐका सौरभ महाराज, ती चिंता करता करता जडभरत नावाचा राजा मेला. परिणाम जडभरत राजा हरनिगर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत महत्वाचा आहे. आयुष्यभर भजन केलं तरी बी मरताना देवाचं नाव मुखाला नाहीच आलं. मग शेवट करू म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. ए दिदे इकडे बघ. कितवीला आहे? हा 9वीला ना. 9वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर लिहायचा आहे. 3 तासाचा असतो ना. तो 3 तासाचा पेपर पास होण्यासाठी अभ्यास किती वर्ष अगोदर करावा लागतोय? 1 वर्ष. बरोबर आहे ना. तरी बी काय कायला 35% पडत नाही. म्हणजे काय काय 10वीत 10 वेळा बसली 4 वेळा बसली तरी बी काय कायला काय कायला 35% पडत नाही. म्हणजे काय काय चढवट बुद्धीची असतात अशी तुका अशी असतात काय काय चढवट बुद्धीची. म्हणजे तुकोबाराने त्यांना बी सोडलं नाही. तुकोबाराने त्यांच्यासाठी एकदम गोड प्रमाण. जरा टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी. कारण हे आमच्या बोलण्याला पुरावा आहे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्या होनी दगड बरे देवा. मग आता गोड आहे का? जर 3 तासाचा पेपर पास होण्यासाठी अभ्यास वर्षभर अगोदर आहे. मग बाबा मरण हा 100 वर्षातला आयुष्यातला शेवटचा पेपर आहे. मरण हा 100 वर्षातला आयुष्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पेपर आहे. यानं जन्म मरण काय होणार आहे? बाद होणार आहे. मग या पेपरचा अभ्यास कधी करायला पाहिजे? कोण म्हणलं निमेगावऱ्या मसनात गेल्या? कधी? जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तो आपले सोहित पाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार आहे तोपर्यंत झडझडोनी बाहिला निघ. ये भक्तीचे वाटे लाग तोपर्यंत भक्ती करा. नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाशी बाजारी. तरी लोकांनी भजन केलंय. लागून या पाया बिनवितो तुम्हाला करेडाळी बोला मुकेराम. तरी लोकांनी ऐकलं नाही. किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदरीचे रडतील. तरी लोकांनी भजन केलं नाही. काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा. तरी लोकांनी भजन केलंय. नाथ बाबा नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे. तरी लोकांनी भजन केलं नाही. तुकोबऱ्या नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तरी लोकांनी भजन केलंय. नामदेवराया थाप उड्या जागे भारे आता स्वर करा पंढरीनाथा. धावे चरणी देवा माता सुखवीरता चरणाचे भारे आता. धावे चरणी देवा माता धावे चरणी देवा माता सुखवीरता जगमाता. जग जोगी
त्या जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा मात चुकवी व्यथा किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या स्वप्नील महाराज धन्यवाद आहे तुम्हाला पोरं चांगली तयार केल्या तुम्ही अगदी पाठा गुड आहे हा तरी लोकांनी भजन नाही केलं मग नाही केल्यावर नाथ बाबा काय म्हणतात जरा ऐका नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना मध्ये दुखया मध्ये दुखया तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार वाह स्वरूप महाराज गोड हा नाथ बाबा काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण त्यात म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना आता यामध्ये दुःख येतं ना तुम्ही 8वा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आणि ऐका ती आज जुन्या काळात येत होते ना वासुदेव हो यायचे का वासुदेव ती टोपी असायची त्याला भारी मोहराची पिसरी असायची सजवलेली असायची आणि बरोबर पहाटे 4 वाजता यायची है ना का 12 वाजता 4 वाजता पण गाणं लय भारी माहिती दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं ते पिंगळे पण यायचे बघा सकाळ सकाळ एका हातात कंदील असायचे एका हातात टिमक्याचा टिम 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 आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही आता तो सकाळ सकाळ बटरावाला पंग पंग त्यामुळेच माणसं राहिल्यात जुन्या काळात ती वासुदेव यायचं गाणं लय भारी माहिती जरा ऐका आवर्जून अरे वासुदेवाची ऐका बनी अरे जगात नाही रामर दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लैनारे सन थोरानयाची हव जन्मपासून सारी माणसं जन्मपासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे दाम करी काम रे दाम करी काम रे दाम करी ही जुन्या काळातली गाणी भारीच होती ती पैसा शिकवायची बरोबर आहे ना आता माणसं लई हुशार झाली माणसं लई भारी बोलतात माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं माणसं जोडली पाहिजे बाबा पूर्वार्ध एकदम चुकीचं आहे उत्तरार्ध बरोबर आहे माझं म्हणणं आहे माणसं जोडलीच पाहिजे पण दुर्दैव पैशाशिवाय माणसं जवळ येत नाही त्याचं काय करावं पैसा नसेल तर लाळगे महाराज माणसाचा सोडा कुत्र बी जवळ येत नाही कुत्र म्हणतं भांगार आहे ती कशाला त्याच्या नादी लागायचं आणि अजून तुमचा माझ्या वाक्यावर विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे आणि अख्ख्या वडल्यात फिरायचं बोंबलत ज्याला तुम्ही लय जिगरी मानताय ना तुम्हाला बघितली होती दुसऱ्या गलीतून जाईल नकोय 1000-500 टाकाय बसले सकाळ सकाळी प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सब पैसे के भाई दिल का साथी नाही रे या जगात पैशावाल्याला किंमत आहे माझं एवढं प्रामाणिक म्हणणं आहे माणसानं भरपूर पैसा कमवला पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारायचे आपल्याकडे वाक्य कायम सांगितलं तर आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो बाळूमामा माहितीत बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पडणार नाही आणि मामाचं जे त्या वेळा काय ते शब्द आहे ते आज बी खरी होतात बरं का मामानं सांगितलं होतं भाकणुकीत पावसाळ्याचा उन्हाळा होईल गा उन्हाळ्याचा पावसाळा गा होईल गा होईल होईल जगात विपरीत होईल आज बघा वातावरण काय बरोबर आहे ना कधी वातावरण बदललं सांगतात नाही मामाची भाकणूक आहे मामाने सांगितलं होतं मोठं महायुद्ध होईल झालं का नाही भारत पाकिस्तान ज्या मामाने त्या काळात भाकणुकी केल्या जे मामाने लिहिलंय आताही ज्या काळात मामाच्या भाकणुकी होतात त्या मामाच्या भाकणुकी खऱ्याच होतात मामानं जुन्या काळात दिलेले शाप सुद्धा अजून खरे येतात मामानं असू दे काय नाही बारकली पुरे त्यांचं काय ते बोलत असतात
मामानं त्यांच्या काळात जे सावकार होते का, चंदूलाल सावकार, त्या चंदूलाल सावकार शेठजीनं मामाची थाळी घेतली तर मामानं सांगितलं होतं, तुझ्या घराहून 12 बैलाचा नांगर जर नाही ना फिरवला तर बाळू धनगर नाव नाही सांगायचो. मी त्यांच्या घरी जाऊन आलो, आज खायला महाग आहेत. मामानं दिलेला शब्द आज बी खरा होतोय. मामाच्या त्या काळातल्या गोष्टी आजही तेवढ्याच खऱ्या तेवढ्याच सत्य होत आहेत. म्हणून मामांबद्दल बोलत होता. खरं सांगू का, मी फक्त मामांमुळंच आहे. मामा इथं बी आता फक्त मामा, त्या मामांमुळेच आज एवढं महाराष्ट्रात मोठं माझं नाव आहे ना, ते फक्त मामांमुळे. आणि आपल्या बी सगळ्याच्या जीवनाचं सोनं झाले ना, ते मामांमुळे झाले. कसं ऐकायचं असं ऐका. लागली याचा उलग उमटल पाऊल ग, लागली याचा उलग उमटल पाऊल ग. अहो मामा तुम्ही येन केलं हो, मामा तुम्ही येन केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हो. लागली याचा उलग उमटल पाऊल ग, लागली याचा उलग उमटल पाऊल ग. मामा तुम्ही येणं केलं हो, मामा तुम्ही येणं केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, जीवनाचं सोनं झालं हो. भंडारा हलवाची अति गोंगड हलताची, भंडारा हलवाची अति गोंगड हलताची. राखी तो मेंढर बाळू मामासाठी, राखी तो मेंढर बाळू मामा, राखी तो मेंढर बाळू मामासाठी. भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. भंडारा हलवाची अति गोंगड हलताची, भंडारा हलवाची अति गोंगड हलताची. राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, तो मेंढर बाळू मामाच्यासाठी. बाळू मामा वैद्य वैद्य वैद्य, त्या मेंढ्याला वैद्य वैद्य वैद्य. साहेब माझं भाग्य काय मला माहित नाही बरं का, पण आज फक्त बाळू मामा मुळंच आपण आहे. जे स्वप्नात नव्हतं ती बाळू मामाची कथा अचानक मला करायला लावली. महाराज होते कथेला अख्ख्या, अचानक कथा करायला लावली. इथंच शूटिंग झालं वडजरला. महाराष्ट्रात पहिली बाळू मामाची कथा माझ्या नावावर नोंदवली गेली. जी टॉकीजला इतका TRP आला की परत दुसुंदा दावली होती त्यांनी. आणि एवढंच नाही, बाबा घर बांधायला मला 15 लाखाचं 3 वर्ष लागले होते, 7 लाख रुपयाचं कर्ज झालं. जानेवारीत बाळूमामाचं मंदिर चालू केलं. आता 28 तारखेला त्या मंदिरात मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा आहे. आजचीच तारीख होती, पण आज एकादशीमुळं पुढं ढकलली होती. पण अजून बी जरा 2-4 दिवस पुढं जायला बसली पावसामुळं. कारण पाऊस खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. 1.5 कोटीचं
14 लाखाचं घर बांधाय साहेब 7 लाख रुपये कर्ज झालं. 1.5 कोटीचं मंदिर एका वर्षात बांधलं, 1 रुपयाचं कर्ज नाही, उलट शिलकीतही. ही मामाची कृपा आहे. मामाच्या सेवेत गेलं की मामा भरभरून देतातच. आणि निश्चित चांगलं कर्म केल्याची पावते. आयुष्यभर भाऊने चांगलं कर्म केलं, आयुष्यभर भाऊने चांगलं केलं. पंढरीची वारी केली, गळ्यात तुळशीची माळ घातली, कायम कपाळाला आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चारात तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा. आजही फोटोत बघा ते दिसतंय. आयुष्यभर भाऊने ते केलं. गावात सरपंच म्हणून काम केलं. ज्यावेळेस गावात जेवढा कर होता, शासनाचं जेवढं कर्ज होतं तेवढं दुष्काळात भाऊने फेडलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं कर्जमुक्त भाऊने केलं. आयुष्यभर चांगलं जगले, चांगलं जगून या जगाचा निरोप घेतला. पण आज निश्चित भाऊ म्हणत असतील यासाठी केला होता टास शेवटचा. आणि माझ्या वडिलाची मिराशी गा देवा या अनुषंगानं आज त्यांचे सुपुत्र साहेबही तेच काम करतायत. आज एवढं मोठा पंचायत समितीचा कारभार बघत आहेत. कृषी खात्यामध्ये एकदम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या फलटण पंचायत समितीमध्ये कार्य करत असतात. मार्केट कमिटीमध्ये कार्य करत असताना आयुष्यभर चांगलं कर्म केलं. आणि मला वाटतं 3 वेळा त्या तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांनी पुरस्कारही, चांगली कमिटी, चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून त्यांनी पुरस्कार मिळवून दिला. ही वडिलांच्या कर्माची पावती. त्यांच्याकडे वडिलांचा वारसा तशा पद्धतीने आला. आयुष्यभर चांगलं कर्म केल्याची खऱ्या अर्थानं पावती. आणि चांगलं केलं की देव आपल्या बी बाबतीत नेहमी चांगलंच करत असतो. तुका म्हणे सत्य कर्म हमेशा नाहीतर घातलिया भय नरका जाणे. अगदी चांगलं कर्म करताय. भाऊंची आयुष्यभर सेवा केली, भाऊंनी गावाची सेवा केली, भाऊंनी जे संस्कार केले त्या संस्काराची शुद्धरी घेऊन आयुष्यभर साहेब जगतायत. त्यांच्या बहिणी आयुष्यभर त्याच संस्कारावरती चालतायत आणि सुनबाई आयुष्यभर तेच कार्य करतायत. चांगल्या उच्च शिक्षित आहेत पण आयुष्यभर भाऊंची सेवा केली. भाऊंवरती प्रेम होतं, भाऊंवरती माया लावली. सासरा म्हणून भाऊंकडे कधी बघितलं नाही, वडील म्हणूनच भाऊंची सेवा केली. अशी सुनबाई प्रत्येक सासऱ्याला मिळायला पाहिजे. हेही आणि एवढंच नाही, अशा सुनबाईला असे सासरे बी मिळायला पाहिजे. सासरे बी तसेच पाहिजे. नाही तर सासरा प्रत्येक शब्दालाच बोलायला लागला, सुनबाईने काय बोंबला वागा म्हणून. आणि कालचीच घटना ना ती काय अश्विनीत आहे कुठेतरी ती. हा बरोबर आहे ना. नाही चांगलं सासर मिळालं की मग काय होतंय बघा तुम्ही. मग सासरही तेवढंच चांगलं आणि सुनबाई तेवढ्याच चांगल्या. जसं आपल्या घरात आपण माई लेकराचं नातं निभावतो का, तसं सासरात बी माई लेकराचं नातं निभावलं की संसार सुखाचा होत असतो. हे इथं दिसतंय. म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देईन. भाऊनं चांगलं कार्य केलंय. निश्चित 5-10 मिनिटं त्यांच्यावरती घेतोय. अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श केलाच आहे, फक्त मी बोलायचं राहिलोय. पण तत्पूर्वी भाऊंवरती थोडं बोलावं म्हणून बोलतोय. चांगलं कर्म केलं, आज निश्चित शेवट गोड झाला. 3रं पुण्यस्मरण बाबा कुणाचं बी होत नाही, त्याला भाग्य लागत आहे. निश्चित भाऊंचं ते 3रं पुण्यस्मरण झालंय. पण लक्ष देऊन ऐका, मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत त्यांची उणीव भासत नाही. पण एकदा का निघून गेली ना, मग डोळ्यात किती आसवाना गेलेली माणसं पुन्हा माघारी आणता येत नाहीत. महिला मंडळ आतापर्यंत आपण सांगत आलोय आई प्रेम करते, आई प्रेम करते, यात दुमत नाही. थोडी 5-10 मिनिटं घेऊ जास्त. आता काय पाऊस पडलाय त्यामुळे तुम्ही तरी कुठे जाणार आहे. आणि आता मी व्यक्त करत नव्हतो म्हणलं तरी पण आता लागलोय ना आदाला म्हणले, आता मी बी थोडं 5-10 मिनिटं फक्त आई बाप हा विषय स्पष्ट करतो आणि थांबतो. आई या जगात प्रेम करते, यात दुमत नाही. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शुद्धरी करणारा बाप मात्र आपण सर विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाची ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता, कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता दाही मोकलून रडते, रामासमोर उभा राहते. रामा नको ना जाऊ वनवासाला, तुझ्याशिवाय जिवंत राहणार नाही. पण स्वप्नील महाराज आई जिवंत राहिली. पण दशरथ नावाचा बाप सांगतात, रामा ऐक, वनवासाला जाऊ नको. तू जर वनवासाला गेला ना तर बाप जगायचं नाही. झालं तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, त्यात दुमतच नाही. पण साहेब त्या पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का मामा, त्या वसुदेव नावाच्या बापाला कधी विसरता का. आमची आई गेली की आमच्या डोळ्यात आसू असतात आम्ही म्हणायला सुरुवात करतो, इको द्या आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. घरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते.
अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए न माझे आई ग, ए न माझे आई ग, राम राम. आई प्रेम करते या दुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐत राहून समुद्राच्या पैत्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा इको द्या स्वरधर. उरामती माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कना वाकला. घडी बर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर. ऐकते बाप नाही सकत. बाप कधी कळतो माहितीये, बाप कधी कळतो माहितीये का? एक तर बाप मारावा लागतो, नाही तर आपण बाप व्हावं लागतं, त्या दिवशी बाप कळतो. साहेब ऐका ऐका, ज्यावेळेस भाऊ जिवंत असतील घरात असतील त्या वेळेस रोज तुम्ही बाहेर गेला ड्युटीला की भाऊंचा एकदा तरी दिवसातून फोन येत असेल, रोज एकदा तरी मेसेज येत असेल, ए लेकरा साहेबा लवकर या ना तुम्ही घरी, तुमच्याशिवाय करमत नाही, घशाच्या खाली घास उतरत नाही. पण आज 1 वर्ष झालं ना भाऊंचा मेसेज येतो ना भाऊंची चिठ्ठी येते. चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, 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 चिट्ठी ना कोई संदेश. आज 1 वर्ष ना भाऊंचा मेसेज येतो ना भाऊंचा कॉल येतो. आता राहिल्या त्या आठवणी, ज्या ज्या वेळेस कामावरून घरी येत असाल त्या वेळेस 3 वर्षापूर्वी भाऊ दारात बसलेली दिसत असतील. पण आज 3 वर्ष झालं दारात घरी येत आहे गाड्या, पण भाऊ मात्र दारात दिसत नाहीत. भाऊ मात्र दारात दिसत नाहीत. आता गेले दिगंबर ईश्वरीभूती, राहिल्या त्या. आता भाऊ गेले पण भाऊंची आठवण आली. शेवटची 2 मिनिटं घेतोय आणि थांबतोय. ऐका बापाचं किती लेखी जीव असतो, 2 मिनिटात सांगतोय आणि मला थांबायचं. लक्ष देऊन ऐका, तुम्ही सगळे ऐका, तुम्हाला जरा जास्त कळेल. कारण आईचा जीव लेखात असतो आणि बापाचा जीव लेखीत असतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत 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 बापानं मुलीला लहानाचं मोठं करा. मुलगी 18 वर्षाची व्हावी, आता मुलीचं लग्न जमावं, लग्नाचा दिवस उजाडावा. लग्नाच्या दिवशी सगळे आनंदात आहेत. आईच्या अंगावरती नवी साडी, भावाच्या बहिणीच्या सगळ्याच्या अंगावरती नवी कपडे आहेत. पण त्या एवढ्या आनंदाच्या दिवसात सुद्धा जो फटक्या कपड्यावरती फिरतो ना अख्ख्या मंडपात, तो आपला बाप असतो. आता काका सगळे विधी पूर्ण करतात आणि आता मुलीला पाठवण्याची वेळ येते. तुम्ही सगळे ऐका, आठवेल तुम्हाला तो दिवस. पाठवण्याची वेळ येते, तुम्हाला पाठवण्याच्या टायमाला आई रडायला सापडते, भाऊ काका मामा मामी सगळे रडायला सापडतात. पण आता तुमची नजर एका व्यक्तीला शोधायला लागते, ज्या बापानं हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं. अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ज्या बापानं या मुलीसाठी मुलासाठी केली, तो माझा बाप कुठे? संपूर्ण सभा मंडप दारा दिलेला असतो. अशा मनपात शोधण्याचा प्रयत्न करता एका खांबाच्या आड बाप कुठेतरी दिसतो. बाबा जवळ जाता, बाबा चालली हो तुमची लेक नांदायला, हे लेकरा दिल्या घरी सुखानं संसार कर. या बापाकडे कसली तक्रारी होती? बाबा नाही तक्रारी होऊ द्यायची हो, पण बाबा एक इच्छा या लेकीची पूर्ण करा ना. काय गे लेकरा, बाबा एकदा मिठीत घ्या ना तुमच्या लेकीला. बापानं हात पुढे करावा, मुलीनं बापाच्या मिठीत जावं. आणि मुलगी बापाच्या मिठीत गेल्यानंतर जसे उजनी धरणाचे बांध रिकामे केल्यानंतर पाणी येतं ना, तसं मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ घ्यावा. शेजारच्यानं सांगावं, हे तात्या, हे दादा, हे नाना, हे काका, हे भाऊ, अरे सकाळपासून लेकरू रडतंय र. आता जा गाडीत बसव, डोकं दुखल तिचं. बापानं मुलीला हातात धरावं, गाडीत बसवावं आणि गाडीत चालायला लागलं. काय कुणास ठाऊक 5 मिनिटांनंतर बापाच्या लक्षात येतं. बाप पुन्हा माघारी फिरतो, गाडीवरती थाप टाकतो. आता महिला मंडळ तुमच्या बाजूला नाही येत. बाप जावयाच्या बाजूला जातो, हात जोडतो. जावय बापू ऐका ना, लय लाडात सांभाळलंय लेकीला. हाडाचं काढं रक्ताचं पाणी त्याच्यासाठी केलं. आजपर्यंत चिमणी माझ्या दारात चिवचिव करत होती, पण आजपासून तुमच्या ताब्यात दिली.
ऐका ना, संसार करायचं माहित नाही लेकीला, संसार करताना चुकल, वेंदळेपणाने एखादी गोष्ट होईल, पण लेकीला बोलू नका, ती नाही सहन करायची. या बापाला फोन करून 2 शिव्या घाला, माझी मुलगी सुखानं नांदावी, यासाठी तुमच्या 2 शिव्या सुद्धा हा बाप सहन करेल. बाबा इतकं जो प्रेम करतो ना तो बाप आहे. तुम्ही डोळ्यात पाणी आणताही विशेष नाही, पण मुलीची पाठवणी करताना साहेब या जगात रडला नाही असा बाप शोधूनही सापडणार नाही. किती मोठा बाप असू नाही शोधून सापडणार. अरे जनकासारखा विदेही सीतेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्यात निळोबरायांचा अभंग घेतलाय त्या निळोबरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबराय सुद्धा भागीरथीची पाठवणी करताना डोळ्यात पाणीच येतं. बाबा ज्या वैकुंठावरून माघारी येण्याची व्यवस्थाच नाही, तुकोबराय 2 व्यक्तीसाठी आले, एक ज्यांचा अभंग घेतलाय त्या निळोबरायासाठी आणि दुसरे आपल्या लेकीसाठी भागीरथीसाठी. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी. इतकं प्रेम बापाचं मुलीवर. आणि का असू नये हो, साधा बँकेत एखाद्यानं पेन मागितला तर आपण तो पण काढून देतो, बरोबर ना? का? महागारी मिळावा. 3 रुपये किंमत आहे त्याची. का? महागारी मिळावा. जी मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळली, ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात देत असताना सौरभ महाराज त्या बापाची अवस्था काय होत असेल, काय होत असेल जरा विचार. मुलीची पाठवणी करताना रडला नाही असा बाप या जगात शोधून सापडला. लय बापाचा जीव असतो. आजही आपण आठवू, ज्या वेळेस साहेब गरिबीची परिस्थिती असेल, एखाद्या बापाची मुलगा बाहेर शिकायला जात असेल, तर बापाला वाटलं गावातल्या यात्रेत गेला वडापाव खावा, वडापावचा ठेला बघितला, वडापाव बाप घ्यायला गेला, पैसे खिशातून 10 रुपये काढणार, पण बघितलं खिशात 10च रुपयात माझा मुलगा फलटण सारख्या ठिकाणी शिकतोय. आणि जर 10 रुपये मी माझ्या संसारातले वडापावसाठी घालवील आणि जर त्याच्या शिक्षणात ते कमी पडले तर या बापानं पुन्हा पुढे हात पसरायचा आणि पसरून लोक देतील काय? देतील नाही. खाला बाप. आजही बघा आपल्या आता वडिलाला ताप आलाय, आता आपण कधी एखादी गोळी घेऊन आईला सांगितलं, आई दुखतंय ग, दर एवढी गोळी खाना, ते करा. या बारीक सारीक गोष्टीत, लय लांबच्या गोष्टी नाहीत, बारीक सारीक गोष्टीत पण त्यातून त्यांना प्रेम मिळत असतंय. पिकलं पान आहे, कधीतरी गळून जाणार आहे, कधीतरी आपल्याला सोडून जाणार आहे, पण जाण्याच्या अगोदर त्यांची सेवा करा, कारण माय बापी केवळ काशी तेने न जावेत, सकळ तीर्थाची आहे दुरे जे का माता पितरे. आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ तरी अजून या जगात नाहीच. आई वडिलांनी एवढी मोठी काशी तरी अजून या जगात नाही. आई वडिलाच्या पायावरती दर्शन घ्या, आपली काशी घरी आहे आणि आपलं पंढरपूर घर आहे. आजही ते पंढरपूर ज्या भक्तामुळे निर्माण झालंय तो पुंडलिक नावाचा आहे. काय केलं? आई वडिलाची सेवा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून आई वडील जपा, आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. मेल्यावरती रडून काही उपयोग होत नाही गड्या, मेल्यावरती माळवदावरती गुलाबजाम ठेवून काय उपयोग होणार नाही. आहेत तोपर्यंत जपा. कीर्तनातलं माझ्या शेवटचं वाक्य असेल. लोक आम्हाला विचारतात, महाराज तो निर्गुण निराकारी विटेवरचा मालक आम्हाला बघायचा आहे, सोपा आहे. एखादी वारी केली, ज्यांना हजारो वर्ष लोकांना चण करून खाल्लं लालगे महाराज, त्यांच्या स्वप्नात नाही तो देव भेटेल का नाही गॅरंटी नाही. हा भेटतो, पण थोर प्रेमाचा भुकेला ह्याची दुष्काळ. बाहुबली आकळे एरवी नाकळे करतळे आवळे भेटणार, पण त्याला पुण्य करावं लागत आहे. पण या जगात 2 देव असेत गड्या, जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपली आई आहे आणि एक म्हणजे आपला बाप आहे. त्या आई बापाच्या चरणावरती लोक जेव्हा आपल्या घरी पंढरपूर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचं अभंग होईल, अभंगाचं पहिलं चरण होईल आणि मग शेवटाकडे जाईल. निळोबराय म्हणतात या सगळ्या संतांची प्रमाण घेतली, सगळ्या संतांचं एकच सांगणं, जर जन्म सफल करायचा असेल तर काय करावं लागतंय? भजन करावं लागत आहे. कारण कलियुगी उद्धार नामसंकीर्तन साधन पै सोपे, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन, किंवा आताच्या काळात योग याग विधी येणे नव्हे. आता वाटतंय देव भेटावा तर भजन करावं लागतंय, वाटतंय जीवन सफल व्हावं तर भजन करावं लागतंय. मग निळोबाऱ्या आम्ही जन्म सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे? निळोबाऱ्या तेच सांगतात अभंगाच्या. Oh
पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबाराय म्हणतात मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करा, कानानं कीर्ती ऐका, जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण कसं? विठोबा रखू माये